पण अक्रोड कधी येतं जन्माला सांगा? तुम्ही कसे सांगाल तेवढे डोसेच खाऊन बसले. गोपाल कृष्ण भगवान की 65 वर्षांनी काय येतं? अक्रोड येतं. लक्षात ठेवा, दिव्य पदार्थ हा नेहमी उशिरा जन्माला. काय सांगितलं मी? जो पदार्थ श्रेष्ठ असतो, जो पदार्थ बाजारात फार कमी असतो, तो पदार्थ सुलभ रीतीने मिळत नाही. तो प्राप्त करण्यासाठी काहीतरी दिव्यत्व असावं लागतं. लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रा, तू अयोध्येमध्ये जन्माला आलास 3 गुणांनी ओळखला गेला. कुशलव रामाला सांगतात. रामाजवळचे 3 गुण कुठले सांगा? पहिलं गुण आहे एक पत्नी. कुठली? दुसरा गुण आता, आणि तिसरा गुण एक पत्नी, एक वचनी. आणि सांगितलं रामा, कुशलव सांगताय तू गर्व करू नकोस, हे 3 गुण तुझे आहेत. हे गुण तुझ्यामध्ये आलेत. का आलेत? तर तुझे पूर्वज तसे होते. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. पण कुशलवांनी पहिल्यांदा सांगितलं, रामा तुझा एक वचनी गुण आला कोणाकडनं? तर हा राजा दशरथाकडनं आलेला गुण नाहीये. तुमच्या सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला पहिला चक्रवर्ती सम्राट, त्याचं नाव राजा हरिश्चंद्र. काय नाव? म्हणून हरिश्चंद्राचं चरित्र सांगितलं की हा राजा हरिश्चंद्र आपली पत्नी तारामती हिच्या समवेत शयन करत होता अयोध्या नगरीत. पहाटे पहाटे स्वप्न पडलं की हा राजा शरयू नदीवरती उभा आहे स्नान करून. आणि इतक्यात विश्वामित्र ऋषी आले आणि त्या हरिश्चंद्राला सांगितलं, हरिश्चंद्रा आज सूर्यग्रहण लागलेलं आहे, सूर्यग्रहणात दान द्यावं. तर काय दान देशील? तर तुझं राज्य मला दान दे. सूर्य उगायची वेळ, सूर्याला उगवताच ग्रहण लागलेलं, अल्पकाळ ग्रहण होतं स्वप्नात. त्या कालावधीमध्ये राजा हरिश्चंद्राने हातात शरयूचं पाणी घेऊन स्वप्नामध्ये विश्वामित्रांना काय दिलं? राज्य दिलं. विश्वामित्रांनी त्याला सांगितलं, म्हण राजा प्रतिगृह्यताम, राज्य घ्या. आमच्या हरिश्चंद्राने सांगितलं प्रतिगृह्यताम, घ्या राज्य. विश्वामित्रांनी पाणी हातात घेतलं, म्हणे प्रतिगृह्णामी, मी राज्य घेतलं. हे 2 शब्द ऐकले आणि त्या हरिश्चंद्राची झोप पूर्ण झाली. स्वप्नात न जागा झाला. आपल्या पत्नीने उठवलं, अगं मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं सांगणार? इतक्याच सेवकाला, महाराज झोपेत न उठा, बाहेर विश्वामित्र ऋषी आले. विश्वामित्र ऋषी आल्यावरती भल्या मोठ्यांना धडकी भरते बरं का. आता ते आज राजा दशरथाच्या दरबारात जाणार आहेत, आजच जाणार आहे, सांगेन त्यावेळेस कथा. विश्वामित्र आले म्हणजे नो एक्सक्यूज, तिथे काही कोणाचे कारण चालत. हा हरिश्चंद्र आपली पत्नी तारामतीला घेऊन त्यांच्या स्वागताला गेलाय, अजून तोंडही धुतलेलं. विश्वामित्रांनी सांगितलं, राजा हरिश्चंद्रा, आत्ता पडलेलं स्वप्न आठवत आहे की नाही? हो म्हणे आठवत आहे. म्हणे मग माझं राज्य मला देऊन टाका, तुम्ही राज्याबाहेर जा. वचन कुठे दिलं होतं? राजा हरिश्चंद्राने आपल्या पत्नीला सांगितलं, स्वप्नात मी यांना राज्य दिलं होतं, आता हे राज्य माझं राहिलं. आपल्या पत्नीला आणि आपल्या पुत्र रोहितला घेऊन हा राजा हरिश्चंद्र राज्याबाहेर पडला. विश्वामित्रांनी 4 पावलं टाकलेल्या त्या हरिश्चंद्राला थांबवलं आणि सांगितलं, नुसतं दान देऊन चालत नाही, दानावर काय लागते? हरिश्चंद्राचं कोश म्हणजे धनागार, बँक अकाउंट भरलेलं होतं. पण जे राज्य देऊन टाकलंय त्या राज्याच्या बँक अकाउंट मधनं पैसे काढता येतील का?
त्याने सांगितलं, महाराज थोडा अवधी द्या, मी स्वतःला विकतो, जे काही धन मिळेल ते तुम्हाला दानावर दक्षिणा म्हणून अर्पण करतो. आमचा राजा हरिश्चंद्र पुढे तारामती मध्ये आणि रोहित पाठीमागून चालत चालत अयोध्या नगरी सोडून वाराणसी जवळ आले. बरंच अंतर कापलं, पण ते अंतर कापताना काय घडलं तर तो हरिश्चंद्र राजा खूप पुढे निघून आला. राणी तारामती मागे पडली आणि तो रोहित तर अजून मागे. आणि दुपारचे 12 वाजलेत, वाराणसी जवळ आले आणि तिथे कोणत्या तरी श्रीमंत धनिक माणसाची पाणपोई होती. घाम आलेला आहे. राजा हरिश्चंद्राला पाणपोईवरच्या ब्राह्मणाने हाक मारली, म्हणे, हे पांथस्था, हे मार्गिका, थोडस पाणी पिऊन जा. राजा हरिश्चंद्राला खूप तहान लागलेली होती. त्या पाणपोईवरती गेला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, मी पाणी देतो, तू ओंजळ कर. 2 मिनिटं माईक मी खाली ठेवतो, तुम्हाला दाखवतो. हरिश्चंद्राने काय केली आणि केलेली ओंजळ, त्या ओंजळीत पाणी होणार इतक्यात राजा हरिश्चंद्राने ओंजळ मागे गेली आणि मनाशी म्हणू लागला की मी आत्तापर्यंत राजा होतो, अनेकांनी माझ्या समोर काय केली, ओंजळ पुढे केली. त्या ओंजळीत माझा हात देणाऱ्याचा होता. काय होता? आज मी तोच हात माझा देणाऱ्याचा सोडून घेणाऱ्याचा करून स्वतःची कीर्ती कलंकित करणार नाही. त्या ब्राह्मणाला, त्या पाण्याला नमस्कार करून राजा हरिश्चंद्र पाणी न पिता पुढे निघाला. थोड्याच वेळात त्याची पत्नी तारा तिथे आली. त्या ब्राह्मणाने सांगितलं, ताई तहान लागलीये का, पाणी प्यायचं का? ती तारामतीने सांगितलं, माझे पती हे पुढे चाललेत, यांनी पाणी प्यायलं का? म्हणे नाही. म्हणे का नाही प्यायलं? म्हणे तो थोडासा दानी पुरुष असावा, त्याला माझ्याकडनं दान घ्यायला काय वाटलं, संकोच वाटला. म्हणे मग माझ्या पतीला जिथे संकोच वाटला तिथे मी दान कसं घ्यावं, म्हणून तीही पाणी न पिता कुठे गेली. पाठीमागून थोड्या वेळाने रोहित आला. त्याने सांगितलं, बाळा पाणी प्यायचंय का? म्हणे हो, मला खूप तहान लागली काका, मी घागरभर पाणी पितो. म्हणे ये मग, तुझ्यासाठीच तर पाणपोई. त्याला घागर भरून पाणी दिलं. ती घागर हातात घेतली रोहितने. पाणी पिणार इतक्यात त्याने ब्राह्मणाला विचारलं, का हो, माझे आई वडील नुकतेच पुढे गेले, त्यांनी पाणी प्यायलं का? त्याने सांगितलं, तुझ्या आई वडिलांनी पाणी प्यायलं नाही, बहुतेक क्षत्रिय असावे. क्षत्रिय शब्द ऐकला रोहितने सुद्धा पाण्याची गागर खाली ठेवून दिली आणि सांगितलं, मी क्षत्रिय आहे, दान देण्याचा मला अधिकार आहे, घेण्याचा बाणेदार. आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वाराणसीत पोहोचला. वाराणसीत येईपर्यंत तिघही जण काळवडलेले होते. कुशल व रामाला सांगतायत, हा राजा हरिश्चंद्र बाजारात उभा आहे पत्नी आणि पुत्रांसमवेत. कशासाठी? स्वतःला पत्नी पुत्रांसमवेत विकण्यासाठी. एक डोंब तिथे आला. त्या डोंबाने हरिश्चंद्राला विकत घेतलं आणि सांगितलं, मला प्रेत ढकलण्यासाठी काय लागतो, सहाय्यक मनुष्य. तू धष्टपुष्ट आहेस, प्रेत लोटण्यासाठी मी तुला नोकरीवर ठेवतो. त्याने सांगितलं, महाराज काही करा, माझ्या पत्नीला नोकरीवर ठेवा. त्या डोंबाने सांगितलं, स्मशानात स्त्रीचं काही काम? एक ब्राह्मण पुढे आला. त्याने त्या स्त्रीला विकत घेतलं आणि सांगितलं, तू माझ्याकडे गो सेवा कर. तिने विनंती केली, माझ्या पुत्राला घे. त्या सांगितलं, मी पुत्राला घेतो पण विकत घेणार नाही, आईपासून मुलाला मी तोडणार. म्हणून दयार्द्र ब्राह्मणाने त्या स्त्रीला विकत घेतलं. आता हा राजा हरिश्चंद्र चक्रवर्ती सम्राट काशीच्या मनकर्णिका घाटावरती डोंबाचं काम करतो. चितेमध्ये काय लोटतोय? प्रेत लोटतोय. प्रेताचा धूर चेहऱ्यावरती, अंगावरती पळून तोही काळा काळा झालेला. डोंबाने सांगितलं होतं, प्रेत जळायला आलं
की एक सुवर्ण मुद्रा घ्यायची आणि संध्याकाळी त्या सुवर्ण मुद्रा मला द्यायच्या. 10 सुवर्ण मुद्रांमधली एक सुवर्ण मुद्रा तुझी. 10 प्रेत जळले की 10 सुवर्ण मुद्रा जमा होतील. 9 माझ्या, 1 10% याला कामावर ठेवलं. हाही डोंबाचं काम करतो, कारण विश्वामित्रांना काय द्यायची आहे. एक दिवस मध्यरात्री प्रेत कुठलेही जाळण्यासाठी नाही, जे होते ते धडधड धडधड चितेत जळताय. अचानक मध्यरात्रीच्या वेळेस एक स्त्री आली. तिच्या हातामध्ये पांढरं वस्त्र होतं आणि त्या वस्त्रामध्ये लहान मुलाचं शव होतं. तिने सांगितलं, हे डोंबा, माझ्या मुलावरती अग्निसंस्कार कर. त्या डोंबाने सांगतो, त्याच्यासाठीच बसलोय, पण एक सुवर्ण मुद्रा मला द्या. म्हणे माझ्याकडे सुवर्ण मुद्रा नाही. डोंबाने सांगितलं, मग तुझ्या मुलाला इथे जाळता येणार नाही. ती स्त्री गयावया करू लागली. हा डोंब काठी घेऊन तिला उसकण्यासाठी गेला. जवळ जाऊन पाहतो तर काय, त्याची पत्नी तारामती होती. सकाळच्या वेळेस गोसेवा करण्यासाठी, गाईला चारा घेण्यासाठी म्हणून चारा ठेवला, तिथे गेली. बाजूला मुलाला खेळायला ठेवलं होतं. त्या सरपणातनं, गवतातनं एक नाग बाहेर आला आणि रोहितला काय केला, ते कलेवर जाळायला आली. हरिश्चंद्राने सांगितलं, मी माझ्या मुलाचा अग्निसंस्कार करू शकत नाही, कारण द्यायला काही नाही. कारण मी एक सुवर्ण मुद्रा मिळवलेली आहे. 1 डबा सुवर्ण मुद्रा झाल्या, पण मी विश्वामित्रांच्या नावाने त्या ठेवल्या. पण हरकत नाही, मी उधारीत हा अग्निसंस्कार करतो. कसा करतो? म्हणून चिता पेटवली, अग्नी पेटवला आणि त्या अग्नीवरती मुलाचं प्रेत टाकणार. इतक्यात ए डोंबा असा हाक मारून तो वाराणसीचा प्रमुख डोंब तिथे आला आणि राजा हरिश्चंद्राला विचारू लागला, या स्त्रीकडनं धन घेतलं का? वरतून विचारतोय. राजा हरिश्चंद्राने सांगितलं नाही. तो डोंब धावत पडत आला. म्हणे, मग तू हे प्रेत जाळायला कशी काय परवानगी दिली? माझ्या पाठीमागे तू असं अनेक वेळा करत असशील. राजा हरिश्चंद्राने डोंबाचे पाय धरले, सगळा प्रकार सांगितला की ही माझी पत्नी आहे, हा माझा मृतपुत्र आहे, मला परवानगी द्या. त्या डोंबाने तात्काळ हरिश्चंद्राला सांगितलं, एक सुवर्ण मुद्रा देण्याची जबाबदारी तुझ्यावर राहील. म्हणे, हो महाराज. एक कर्ज फिटलं नाही, दुसरं कर्ज डोक्यावरती तयार झालं. त्या मुलाला चितेत लोटणार. इतक्या डोंबाने पाठीमागून परत हात धरला. आता काय म्हणून हरिश्चंद्राने मागे वळून पाहिलं तर तिथे डोंब नव्हता. तिथे उभे होते विश्वामित्र ऋषी. कोण उभे होते? आणि विश्वामित्र ऋषींबरोबर 3 देव होते, इंद्र, अग्नी आणि यम. या तिघांनी सांगितलं, राजा हरिश्चंद्रा, आम्ही तुझी काय घेत होतो? अरे स्वप्नामध्ये बोलला. स्वप्नातलं कधी खरं असतं का? हो की नाही? स्वप्नातलं खरं आधुनिक शास्त्राने सिद्ध केलंय की स्वप्नामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट दिसू द्या. मी जन्माला आलो, जन्माला आल्याबरोबर शाळेत जाऊ लागलो, शाळेत मला 10-12 मित्र मिळाले, मग मी कॉलेजला जाऊ लागलो, मग मला एका मुलीवर प्रेम झालं, त्या मुलीबरोबर मी लग्न केलं, लग्न केल्यानंतर मला 2 मुलं झाले, 2 मुलं झाल्यानंतर एक मुलगा मुंबईला राहायला लागला, एक मुलगा पुण्याला राहायला लागला. 6 महिने मी मुंबईला राहायचो, 6 महिने मी पुण्याला राहायचो. एक दिवस मुंबईच्या सुंदरी बरोबर माझी भांडण झाली, म्हणून मी तिला रागवून निघालो, पुण्याला राहायला आलो. एवढं सगळं मला स्वप्नात दिसलं ना, तर दिसू द्या. स्वप्न हे फक्त 9 सेकंद पण. किती? जे काही दिसतं ते किती सेकंदात? म्हणजे स्वप्न शास्त्र आहे. स्वप्नाला काहीतरी अर्थ असतात. स्वप्न 9 महिन्यात सगळा मुद्दामून शब्द वापरतो, चित्रपट दाखवतो. काय दाखवतो?
सांगितलं तुझी परीक्षा पाहण्यासाठी आम्ही स्वप्नामध्ये आलो होतो की सूर्यवंशाची ख्याती वाढवणारा हरिश्चंद्र आहे की नाही. तर हरिश्चंद्राने सांगितलं महाराज मग तुम्ही काय बघितलं. सांगितलं सूर्यवंश भूषयांकित राजा हरिश्चंद्र तया शरणम मम. इंद्र अग्नी यम सांगतात की हरिश्चंद्रा तुझ्यासारख्या सत्यवचनी माणसाचे आम्ही पाय धरतो. म्हणून इंद्र अग्नी यम यांनी हरिश्चंद्राचे काय धरले. राजा हरिश्चंद्र भगवान की. प्रभू रामचंद्रा स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करणारा राजा हरिश्चंद्र त्याचा गुण तुझ्यामध्ये आलाय. म्हणून तू काय आहेस एकवचनी. बर एक बाणी. एक बाणी म्हणजे काय. धनुष्याला रामाने बाण लावला की एक बाणातच समोरचाच काम तमाम.